आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनमत। या ठिकाणी आहोत आणि त्र्यंबकेश्वर मध्ये पौषवारी निमित्ताने यात्रा भरलेली आहे आणि भाविकांचा महापूर या ठिकाणी आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जवळपास 700च्या वर दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि जी थंडी होती थंडी देखील कमी झालेली आहे। जोरदार ऊन पडलेलं आहे आणि अशा उन्हातही भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। जवळपास त्र्यंबकेश्वर पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वाहने उभी केलेली आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। तसेच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे काही अधिकारी या ठिकाणी रात्रंदिवस तळ ठोकून आहेत आणि दर्शनासाठी देखील या ठिकाणी जवळपास 12 ते 15 तास लागत आहेत। या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक चंद्रभान सकाराम जाधव साहेब आहेत। आपण त्यांना विचारूया गर्दी आहे, अंदाजे भाविक किती आले असतील? बंदोबस्ताला आमचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या स्वरूपाने बंदोबस्त दिलेला आहे। ॲडिशनल SP मेटलकर साहेब, DYSP गोकावी साहेब, सालवे साहेब, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब हे देखील रात्रंदिवस बंदोबस्तात मेहनत घेऊन काम करीत आहेत। अंदाजे किती भाविक या ठिकाणी आलेले असतील? अंदाजे भाविक माझ्या माहितीप्रमाणे 3.5 ते 4 लाख भाविक आले असावे पूर्ण गर्दीच्या याच्यात। जवळपास 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि दरवर्षापेक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिंड्या देखील या त्र्यंबक नगरीमध्ये आलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी ट्रस्टच्या ज्या अध्यक्ष आहेत असतील अंदाजे आणि आपल्या ट्रस्ट मार्फत भाविकांना कशा सोयी पुरवल्या आहे आपण? कमीत कमी 650 ते 7.5 लाख लोक आलेले आहेत। 7.5 ते 7.5 लाख लोक आलेले आहेत असं ह्या वर्षीचा आढावा आहे। मागच्या वर्षी 500-550 लाख लोक होते, पण यावर्षी खूप जास्त प्रमाणात लोक आलेली आहेत आणि ह्यावर्षी आम्ही स्वच्छतेचा लोकांना संदेश दिलेला आहे। टॉयलेटची सुव्यवस्था केलेली आहे, लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेले आहेत। कुठे काय अनेक व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने ह्यावर्षी केलेली आहे आणि ह्यावर्षी निश्चितच हे जे आहे ते पर्वकाळाचं वर्ष आहे, कारण संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथांना यावेळी 750 वर्ष पूर्ण होतात। म्हणजे हा एक जन्म शतसत्तर महोत्सव आहे आणि 750 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आम्ही 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी खूप मोठा सप्ताह ठेवलेला आहे। त्या सप्ताहाला नामांकित कीर्तनकार आम्ही बोलवलेले आहेत आणि अनेक कीर्तनकारांची कीर्तने या ठिकाणी होणार आहेत। पाण्याची कशी व्यवस्था केलेली आहे आपल्या नगर परिषदेतर्फे, ट्रस्टतर्फे भाविकांना? पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जार ठेवलेली आहे ठिकठिकाणी, पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत। यावेळेस नगरपालिकेने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं। भाविकांना दर्शन लवकरात लवकर होईल यासाठी काही आपण व्यवस्था केलेली आहे? यावर्षी बघा आम्ही इकडनं मुखदर्शन वेगळी बारी केलेली, मुखदर्शन केलेलं आहे। दिंडी सोहळे इकडनं फास्ट प्रमाणात जात आहेत, इकडनं आम्ही त्या मंडपामध्ये बाऱ्या काढलेल्या आहेत। कुणाला त्रास होऊ नये, त्रास झाला तर नेमकं काय करायचं तिथे आम्ही स्वयंसेवक उभे केलेले आहेत। अशा प्रकारे ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। असतील अंदाजे? नेहमीपेक्षा यावेळेस निश्चित भाविकांची संख्या जास्त आहे, कारण बळीराजा सुकवलाय निवृत्तीनाथांच्या कृपेने सगळीकडे वातावरण अत्यंत आनंदात आणि चैतन्यात आहे। म्हणून यावर्षी वारकऱ्यांमध्ये एक नवीन जोश आहे, ऊर्जा आहे की नाथांच्या दर्शनाला जावं, नाथांचे आशीर्वाद घ्यावे आणि खूप चांगलं कार्य करावं, कारण कोविड नंतर पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी या ठिकाणी जमली। दरवर्षापेक्षा यावर्षी गर्दीमध्ये वाढ झालेली आहे भाविकांची? गर्दीमध्ये वाढ इतर वर्षांपेक्षा निश्चित एक साधारणतः 30% वाढ जास्त आहे। किती दिंड्या आलेल्या आहेत अंदाजे? साधारणतः एक 800चा आकडा आसपास आहे। नोंदणीकृत कमी आहेत पण अनोंदणीकृत अनेक दिंड्या आहेत तशा।
आपल्या संस्थांतर्फे चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व यावर्षी संस्थांनी मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे संस्थांनी व्यवस्था केली होती. यावर्षी सुद्धा सगळ्या वारकऱ्यांना पटकन कसं दर्शन होईल याकडे सर्वांनी लक्ष दिले. 3 प्रकारच्या बसून दर्शन आणि एक स्पर्श दर्शन आहे. त्यामुळे गर्दीचा ओघ जरी जास्त असला तरी संस्थांनी अशी व्यवस्था केली आहे की लवकर निवृत्तीनाथांचं दर्शन घडावं आणि पटकन वारकऱ्यांना सुखाचा आनंद मिळावा. या ठिकाणी अनेक भावी जे ते गर्दीमुळे चुकतायत, तर अशा भाविकांची लवकर परत पुनर्भेट व्हावी आपल्या नातेवाईकांबरोबर, त्यासाठी काही आपण व्यवस्था केलेली आहे. आपण आता कंटिन्यू लाऊडस्पीकरवरती 48 तासापासून कंटिन्यू अनाउन्सिंग करतोय आणि ज्याही भाविकांची चुकामुक झाली आहे पोलीस प्रशासनाशी आम्ही त्यांना संपर्क करून देत आहे. नगरपालिकेने पण सहकार्य चांगलं केलेलं आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य चांगले केले. त्यामुळे लवकर एक अर्धा तासाच्या 1-2 तासाच्या आत भेट होऊन जाते. सर्व तीर्थ निवृत्तीच्या पायी या म्हणीप्रमाणे आपण कितीही भारतातले सर्व तीर्थ केले, पण सर्व तीर्थापेक्षा श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची ही यात्रा आणि यांचं हे दर्शन सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत दादा तुम्ही चला मोबाईल बंद करा. 2 मिनिटं मोबाईल बंद करा मीडियावाले 1-2 मिनिटं. सर पोषवारीच्या निमित्ताने काय सांगाल तुम्ही? किती गर्दी आहे भाविकांची? अंदाजे किती भाविक आले असतील आणि कसं नियोजन झालेलं आहे नगर परिषद तसंच संस्थांतर्फे? रामकृष्ण हरी. दिनांक 4 ते 7 या कालावधीमध्ये पोषवारी महोत्सव पार पडत आहे. या महोत्सवासाठी संस्थान, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांचं एकदम सुयोग्य नियोजन होऊन शासन पातळीवर आपल्या संस्थांना आवश्यक तो निधी प्राप्त झालेला आहे. शासनाने आपल्याला आवश्यक त्या सर्व सुविधा दिलेल्या आहेत. त्या सर्व सुविधांनिशी संस्थांनी वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व म्हणजे दर्शन बारी म्हणा, मंडप व्यवस्था म्हणा या पुरवून अत्यंत सुरळीत दर्शन पार पडत आहे. आतापर्यंत जवळजवळ 700 दिंड्यांची नोंद आमच्याकडे झालेली आहे. म्हणजे हा विक्रम झालेला आहे. मागच्या वर्षी 467 दिंड्या होत्या. यावर्षी अत्यंत जास्त प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. वारकरी भाविकांना सुखसुविधा मिळत असल्यामुळं प्रचंड उत्साहामध्ये वारकरी दर्शनासाठी येत आहे. महाराष्ट्र शासनाने विशेषतः माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये अत्यंत विशेष म्हणजे आपल्या इतिहासात प्रथम अशी घटना घडली आहे की संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी मुख्यमंत्री साहेबांनी विशेष सभा लावली. विशेष आढावा सभा लावून तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की मंदिर प्रशासनाला म्हणा किंवा नगरपंचायतला जे कामासाठी निधी लागेल तो तात्काळ देण्यात यावा. वारकऱ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. सर्वांची दिंडी चांगल्या प्रकारे पार पडेल, दर्शन व्यवस्थित होईल असे आदेश दिले. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळं प्रशासन अत्यंत तत्परतेने प्रत्येक गोष्टीत लक्ष ठेवून आहे. मागच्या वर्षी आम्हाला 400 पोलीस दिले होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घातल्यामुळे यावर्षी 1000 पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. मंदिर प्रशासनात सुद्धा म्हणजे मंदिर परिसरामध्ये आम्हाला जो आवश्यक पोलीस पुरवठा होता तो पाण्याची कशी व्यवस्था ठेवण्यात आलेली? पाण्याची पण व्यवस्थित व्यवस्था नगरपालिकेमार्फत देण्यात येत आहे. जिथे पाहिजे तिथे आम्ही फोन केल्यानंतर तात्काळ टँकरची पुरवठा केला जातो आणि लाईट व्यवस्था पण व्यवस्थित केलेली आहे. म्हणजे या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे लोड शेडिंग होणार नाही याची पण काळजी घेत आहे. स्वतः कलेक्टर साहेब डे टू डे अपडेट घेत आहे. मंदिर प्रशासनाशी त्यांचा चांगला ताळमेळ आहे. पोलीस प्रशासन सुद्धा स्वतः SP देशपांडे साहेब आमच्या संपर्कात आहे. काही अडचणी आल्या तर त्यांनी तात्काळ आम्हाला संपर्क साधायला लावला आहे. त्यामुळे प्रशासनाने जे आपल्याला सहकार्य केलं आहे संस्थांना त्यामुळे आम्हाला पण वारकऱ्यांना आवश्यक त्या सुखसुविधा देता आल्या आणि आपली जी वारी आहे ती सुखरूप पार पडत आहे. आतापर्यंत सर्व वारकरी सुखासमाधानाने दर्शन घेत आहे. जे दर्शनाचं स्पीड आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. कुठली अशी अपरिचित घटना अशी काही घडलेली नाही? ही आतापर्यंत घटना घडलेली नाही. सर्व वारकरी एकदम खुश आणि चांगल्या प्रकारे आणि आम्ही यावेळेस मार्गाने या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. कुणीही गर्दी करू नये. पोलीस प्रशासन आणि
शासन यांच्या वतीने आम्हाला पूजेचा कालावधी कमी करण्यास कळवले होते। त्याप्रमाणे आम्ही सकाळच्या पूजेचा जवळजवळ 1 तास कालावधी कमी करून वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त वेळ अवेलेबल आले होते। सकाळी पूजेला कोण होते? सकाळी पूजेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब हे होते। त्यांनी पण आपल्याला खासदार साहेब म्हणा, पालकमंत्री साहेब म्हणा किंवा मुख्यमंत्री साहेब यांच्या अत्यंत सहकार्य नितीन लाभत आहे आणि त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब, पालकमंत्री साहेब, गोडसे साहेब खूप खूप धन्यवाद। वारकऱ्यांना जो आता आनंद होत आहे, उत्साह बघत आहे, त्यामुळे आम्हाला पण त्याप्रकारे चांगलं प्रशासनाबद्दल समाधान मिळत आहे। आपलं नाव सर? मी ॲडव्होकेट सोमनाथ गोटेकर, मी सचिव संत निवृत्तीनाथ समाधी संस्था। धन्यवाद।